नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण जाणून घेणार आहोत की अच्युत त्या काळ्या जोगिनीकडे कसा पोहोचला, कोणती सुप्त इच्छा त्याला त्या अंधाऱ्या वाड्यापर्यंत घेऊन गेली आणि त्या वाड्यात त्याने काय अनुभवलं. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूयात आजच्या भागामध्ये. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूयात आजचा हा नवीन भाग. ऑफिसात जेवणाच्या मधल्या सुट्टीत तो विषय निघाला होता. गप्पांत कोणता विषय कधी येतो ते मागाहून कोणालाच सांगता येत नाही. कधी कोणीतरी रेल्वेत बसमध्ये काहीतरी ऐकलेलं असतं, कधी वर्तमानपत्रातील एखादी बातमी असते, कधी एखादा देशी विदेशी सिनेमा असतो, तर कधी कथा कादंबरी असते. अच्युत, गोपाळ आणि आणखीन दोघं तिघं डबा आणत असत. पदार्थांची देवाणघेवाण होई, तशाच गप्पा रंगत. त्या दिवशी जंतर मंतर, करणी, भानामती, चेटूक असा चटकदार विषय आला. अनुभव सगळेच सांगतात, पण त्यातले खरे किती, वाढून सांगितलेले किती आणि कल्पित किती हे सांगणं महाकठीण आहे. पाटील का थोरात गोपाळच्या आता लक्षात नव्हतं, पण त्यांच्यापैकी कोणीतरी एकानं काळ्या जोगिनीची माहिती सांगितली. त्यांचा अनुभवही माझ्या अगदी जवळच्या मित्राने सांगितलं याच प्रकारचा होता. पण गोपाळला त्यात जरा वेगळेपणा जाणवत होता, अशा अर्थी की सांगणारा प्रसंग पदरचं काही जास्त घालून रंगवण्याचा प्रयत्न करीत नव्हता. उलट वर्णन अगदी त्रोटक, तुटपुंज होतं. जणू काही काही गोष्टी चार चौघात दिवसा उजेडी सुद्धा सांगण्यासारख्या नव्हत्या. त्याने तिचं वर्णन केलं तेही इतकं रोमांचकारी आणि थरारक होतं की नवीनाचा हव्यास असलेल्यांना तिथे जायचा खासच मोह व्हावा. गोपाळला एक गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती. अच्युतच्या मनात सावकाश सावकाश बदल होत होता. हा बदल अगदी खोलवर होता, कोणालाही समजणार नव्हता. नोकरीच्या पगाराची कमाल मर्यादा, महागाईची चढती श्रेणी, बचत करताना होणारी ओढाताण, उद्या 1-2 मुलं झाल्यावर होणारी खर्चातली वाढ, हा सर्व हिशेब मांडल्यानंतर जे चित्र डोळ्यांसमोर उभा राहत होतं ते विशेष समाधानकारक नव्हतं. त्यांच्या आयुष्यात त्यांना कधीही काहीही कमी पडणार नाही, पण साधारण मध्यम वर्गाची त्यांची पातळी ते कधीही ओलांडू शकणार नव्हते. अच्युत बहिणीचा हेवा करीत होता अशातली मुळीच गोष्ट नव्हती, पण तिच्या आणि आपल्या संसारातील दरी त्याच्या डोळ्यांसमोरच होती आणि वर्षावर्षाला ती दरी रुंदावतच जाणार हे उघड होतं. अच्युत पूर्ण स्वार्थी होता असंही नाही. नलिनीचे कष्ट त्याला दिसत होते. तिलाही ऐशो आरामाचं, स्वास्थ्याचं, समृद्धीचं संपन्न आयुष्य मिळायला हवं होतं. अर्थात महत्वाकांक्षा हा काही दोष नाही. बदलाची आवड ही सुधारणेची माता आहे. स्वसंतुष्टता अति घातकी ठरते, पण साध्य जितकं महत्वाचं तितकंच साधनही महत्वाचं आहे. महत्वाकांक्षेच्या पूर्तीसाठी कोणी खडतर परिश्रमाची निवड करतो, तर कोणी नव्या कलाकसबांची निवड करतो, तर कोणी परदेशांतर करतो. पण अच्युतने निवडलेला मार्ग वरवर दिसायला सोपा होता, पण तो सोपेपणा फसवा होता. अच्युत काळ्या जोगिनीच्या भेटीला गेला. ज्या मित्राने त्या पहिल्या दिवशीच्या गप्पात काळ्या जोगिनीची माहिती सांगितली होती, त्याच्याकडून अच्युतने हळूहळू त्याला माहित होता तेवढा तपशील काढून घेतला. मुख्य म्हणजे त्या मित्राच्या मित्राचं नाव आणि पत्ता. रविवारी सकाळी घरी काही खरेदीचं किंवा इतर काम नसलं तर अच्युत 2-2.5 तास भटकायला बाहेर पडत असे. त्यात नवीन काहीच नव्हतं आणि नलिनीने त्याला हटकलेही नाही. मित्राच्या मित्राचं नाव परांडे होतं. पत्ता सापडायला थोडी शोधाशोध करावी लागली, कारण त्या भागाची एवढ्यातच इतकी विलक्षण वाढ झाली होती की सर्वच नवे होते. तो पत्ता सहकारी सोसायटीत 3600 फुटांच्या प्लॉटवर बांधलेल्या एकमजली घराचा होता. अच्युतने घंटा वाजवली तेव्हा समोर 35 वर्षाच्या एका स्त्रीने, बहुधा सौ परांडे यांनी, दार उघडलं. तो अनोळखी परका होता हे सर्व मानूनही तिचं स्वागत त्याला खूपच थंड वाटलं. तिने अच्युतला आत वरांड्यात बोलवलं नाही, दारातूनच विचारलं, आपलं काय काम होतं? परांडे आहेत का? असतील तर त्यांना भेटायचं होतं. तुम्ही त्यांच्या कंपनीत कामाला आहात का? नाही, माझी त्यांची ओळखही नाही. पण मग काम काय होतं? जरा खाजगीत बोलायचं होतं.
त्या स्त्रीच्या नजरेत एकाएकी अस्वस्थता, शंका आली. जरा काम सांगितलं तर मी त्यांना विचारून येते. त्याचं काय आहे, मध्ये त्यांची प्रकृती बिघडली होती. आत्ता जरा सुधारली आहे, पण सांभाळून राहायचा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे. वरांड्यात आतल्या खोलीत उघडणारी एक खिडकी होती. खिडकीचा पडदा जरासा हलला. अच्युतला दिसलं की पडद्याच्या फटीतून कोणीतरी बाहेर पाहत आहे. अच्युतला फक्त डोळा आणि चेहऱ्याचा काही भाग एवढंच दिसत होतं. कोणीतरी हलक्या आवाजात विचारलं, कोण आहे जानकी? कोणीतरी तुमच्याकडे आलेत, पण नाव सांगत नाहीत. काय काम आहे तेही सांगत नाहीत. म्हणतात खाजगीत बोलायचं आहे. मग येऊ देत की त्यांना आत. या हो इकडे. शेवटच्या शब्दांवर आवाज चढला होता. जानकीबाई दारातून दूर झाल्या, पण त्या अच्युतकडे मोठ्या रागाने पाहत होत्या. अच्युत वरांड्याच्या दारातून आत गेला. खोली बरीचशी अंधारात होती. तिन्ही चारी खिडक्यांवर गडद रंगांचे पडदे होते. या बसा. कोपऱ्यातून आवाज आला. तिथे दोन्ही खिडक्यांपासून दूर कोपऱ्यात एका आराम खुर्चीत परांडे, तेच असणार अर्थात, बसले होते. गळ्यापर्यंत शाल होती. त्यांचा चेहराच फक्त दिसत होता, तोही जरा कमी प्रकाशात. अच्युतला जाणीव झाली ती एका क्रूश उभ्या चेहऱ्याची आणि चेहऱ्यातल्या मोठमोठ्या डोळ्यांची. या दुखण्यापासून डोळ्यांना प्रखर प्रकाश मानवत नाही, म्हणून जरा पडदे ओढून घेतले आहेत. परांडे आता अगदी खालच्या आवाजात बोलत होते. काय काम होतं तुमचं? परांडे, मला तुमच्याकडून एक पत्ता हवा होता. थोरात नावाचे तुमचे एक मित्र माझ्या ऑफिसात आहेत. थोरात? त्या उद्गारात नवल होतं, जराशी भीतीही होती. मला कोणता पत्ता हवा आहे तुमच्या ध्यानात आलं? हो, आलं. परांड्यांनी आता मान वळवली होती. आता तर त्यांचा चेहरा फारच अंधारात गेला. अर्थात मी आग्रह करीत नाही, पत्ता द्या अशी विनंती करतो, आणि त्या भेटीबद्दल काही सांगता आलं तर आभारी होईल. कोपऱ्यातून खुसखुसल्याचा आवाज येत होता का? कसला आवाज? हसण्याचा? पण या हसण्यात आनंदाचा लवलेशही नव्हता. या परांड्यांना आजार झाला तरी कोणता होता? परांड्यांनी मान खाली घातली होती. अस्पष्ट अंधारात त्यांचे खांदे खालीवर होताना दिसत होते. परांडे हसत नव्हते, स्वतःशी हुंदके देत होते. कोणत्या क्षणी तुम्ही नाव ऐकलत होते? कशी ही दुर्बुद्धी सुचली तुम्हाला? तुम्हाला तो पत्ता द्यायची माझी मुळीच इच्छा नाही हो, पण माझ्यावर असं बंधन आहे, पत्ता विचारायला येईल त्याला तो दिलाच पाहिजे. सांगतो, लक्षात ठेवा जायची वाट. ती वाट गावाबाहेर जाणारी होती. स्मशानाकडे जाणाऱ्या कॉजवेवरून जाऊन मग नदीच्या काठाने फरलांगभर जायचं होतं. तिथे एक पुरातन भग्न मंदिर होतं. एक जुनी सराई होती. मंदिरामागे एक जुनी पडकी वास्तू होती. तो पत्ता होता. रात्री 8 वाजल्यानंतरच तिथे भेट होण्याची शक्यता होती. तुम्ही कोण असाल ते असा, परांडे म्हणत होते, पण माझं ऐका, तिथे जाऊ नका. पश्चाताप पावाल. मला माहित आहे आता तुम्ही तिथे गेल्याशिवाय राहणार नाही. निदान काही मागू नका. मागितलं तर किंमत कबूल करू नका. सौदा फार महागात पडतो, फार फार महागात पडतो. प्रत्येक शब्द त्यांना घशातून ओरबाडून काढावा लागत होता. अहो, माझी 16 वर्षाची एकुलती एक नात गेली हो. मग त्यांनी दोन्ही हातांनी गळा, छाती, पोट आवळायला चोळायला सुरुवात केली. ते मान जोरजोराने हलवत होते, मोठमोठ्यानं धापा टाकत होते. जानकीबाई पाण्याचा ग्लास घेऊन आल्या. परांड्यांनी पाण्याचे 2 घोट घेतले. ग्लासातलं पाणी डोळ्यांना लावलं. ते जराशे शांत झालेसे दिसले. जानकीबाई अच्युतकडे वळून रागाने म्हणाल्या, झालं ना तुमचं बोलणं? आता जितके लवकर जाल तितकं बरं. अच्युतला मनातून कितीतरी प्रश्न विचारायचे होते, पण अर्थात ते अशक्य होतं. तो बाहेरच्या दारापाशी 5 सेकंद थांबला. जानकीबाई, माझ्यावर विश्वास ठेवा.
मला यापैकी काहीही माहीत नव्हतं, नाहीतर मी परांड्यांना कधीही त्रास दिला नसता. सगळे असंच म्हणतात हो, त्या रागाने म्हणाल्या. पण त्यांनी त्यांच्या मागे दरवाजा दंदिशी लावला नाही. त्या दारातच उभ्या होत्या. कदाचित त्या गोष्टी त्यांच्या मनात खूप दिवस साचल्या असतील आणि गोष्ट अशी तुंबून राहिली की कुजते, सडते, विषारी होते. ती केव्हा एकदा बाहेर फेकतो असं माणसाला होतं. कदाचित त्याही अशी एखादी संधी शोधत असतील. त्या भडाभडा बोलल्या, एवढं खरं. अहो, मला त्यांनी प्रत्यक्षात एका शब्दानंही काही सांगितलं नाही, पण रात्री झोपेत नाही नाही ते बरळत असतात. आता नुसतं आठवलं तरी अंगावर काटा येतो. नको नको, मला नको, परत घ्या, परत घ्या. रडत रडत सारखं हेच म्हणत असतात. कशाने तरी डोक्यावर परिणाम झालाय त्यांच्या. माझी 6 वर्षाची नातमध्ये निमोनिया होऊन वारली. आता आम्हाला का त्याचं दुःख झालं नाही? पण आयुष्य आहे, गोडाबरोबर कडूही घ्यावंच लागतं. पण यांच्यासारखं कोणी वेडं का होतं? कबूल आहे, त्यांचा नातीवर फार फार जीव होता. पण हे आपले घेऊन बसलेत कुठल्या तरी जोगतिणीने तिचा बळी घेतला. काहीही ऐकायला तयार नाहीत. आम्ही घरची माणसं हा विषय चुकून सुद्धा काढत नाही. बरं, बाहेरच्यांना दारापासून परत पाठवू म्हटलं तर तेही मान्य नाही. म्हणतात एक बळी घेतला तेवढा पुरे नाही का झाला, कोण येईल त्याला आत बोलवत जा. दाराची घंटी वाजली की लगेचच खिडकीतून पाहतात. आणि आता 2 दिवस घरात असा धिंगाणा घालतील की आमचे हाल कुत्र्या खाणार नाही. सारखे त्या 2 खिडक्यांमधल्या कोपऱ्याकडे तोंड करून बसलेले असतात. नको नको, आता नाही, आता पुन्हा नाही, असं काहीतरी म्हणत असतात. पण तुम्ही चांगला डॉक्टरी सल्ला का घेत नाही? अहो, सगळं झालं, पाण्यासारखा पैसा खर्च झाला, सुधारणा तर झाली नाहीच. प्रकृती जास्त बिघडली. मात्र आधी निश्चित पडून असायचे खाटेवर तेच बरं होतं असं वाटायला लागलंय. पण त्यांना झालंय तरी काय? डॉक्टर काय म्हणतात? काहीतरी शॉक बसला म्हणतात. पण शॉकने असं काही झालं म्हणतात तर वरवर आणखीन शॉक कशाला? पण आपण पडलो अडाणी माणसं, त्या शिकल्या सवरल्यांच्या पुढे काय बोलणार? कशाचा शॉक बसला? काही खास झालं का? तसे अगदी घड्याळाच्या काट्यावर वागणारे हो. एकदा दोनदा रात्रीची कुठेतरी मित्राबरोबर गेले होते, तेवढंच निमित्त झालं. ओळखीचे कोण सांगतात देव ऋषाकडे जा, मांत्रिकाकडे जा, पंचाक्षरी बोलवा. पण कान असे तिखट आहेत पहा, नुसती कुजबूज झाली तरी असं काही ओरडायला लागतात की वाटावं कानात बोटच घालून घ्यावीत. असं कोणासमोर न्यायचं म्हणजे हातापायांच्या मुसक्या बांधूनच न्यायला हवं, एखाद्या गुरासारखं. आपल्यासारख्या पांढरपेशांना कसलं जमायला ते? लोकांच्या नजरांना पुन्हा जन्मात नजर तरी देता येईल का? आणि सांगणाऱ्यांचं काय जातं हो? उद्या आपलं काही वेडं बिद्र झालं तर यांच्यातलं कोणी येणार आहे का भरपाई करून द्यायला? जानकीबाई इतक्या हताश झाल्या होत्या. गाव सोडून जा म्हणतात. होतं नव्हतं ते या लहानशा घरात ओतलं. डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे. आता कुठं जायचं सांगा? आणि पोट कसं भरायचं? भिक्षा मागून? त्या वैतागून बोलत होत्या. त्याचे प्रश्न आणि त्याच्या शंका सर्वच ओठांवर थिजलं होतं. परांड्यांची हकीकत जी काही दिसली होती, समजली होती, ती विचार करायला लावणारी होती यात शंकाच नव्हती. त्यांचे काही काही उद्गार विलक्षण सूचक होते, भयसूचक होते. परांड्यांच्या मनात कोणती सुप्त इच्छा होती हे कळायला काहीच मार्ग नव्हता. पण काहीतरी सौदा झाला होता. त्यांच्या नातीचा मृत्यूही झाला होता. जानकीबाई म्हणत होत्या तो शारीरिक आजाराने झाला. परांडे म्हणत होते त्यांच्या नातीचा बळी गेला. त्यांच्यापैकी खरं कोणाचं, खोटं कोणाचं? का एकाच नाण्याच्या या 2 बाजू होत्या? शिवाय परांड्यांच्यावर काही काही बंधनं होती असं ते म्हणत होते. चौकशीला येईल त्याला तो पत्ता सांगितलाच पाहिजे. म्हणजे तो प्रकार ते एका दुर्दैवी मृत्यूने संपला नव्हता तर. त्यांच्या मस्तकावर ही सततची टांगती तलवार होती. फार फार मोठी किंमत मोजावी लागते असा परांड्यांनी इशारा दिला होता. पण त्यांच्या शब्दांवर कितपत विश्वास ठेवायचा? ती भरकटलेल्या मेंदूच्या एखाद्याची निरर्थक बडबडही असू शकेल. निर्विवाद गोष्टी 2च होत्या. काळ्या जोगिनीचा पत्ता त्यांनी दिला होता म्हणजे तिचं अस्तित्व सत्य होतं.
ती काही कोणी मनाने कल्पनेने रचलेली धाप नव्हती आणि ते मनात काहीतरी हेतू ठेवून तिथे गेले होते. काहीतरी सौदा झाला होता, म्हणजे त्यांना त्यांचा हेतू साध्य होईल असं आश्वासन देण्यात आलं पाहिजे. जे काही मनात आलं होतं ते करायचं का नाही? पण एकदम काही निर्णय घेण्यापूर्वी त्या जागेला एक भेट द्यायला काय हरकत होती? एक भेट म्हणजे काही समर्पण नाही. सौदा स्वीकारण्याची सक्ती तर नव्हती ना त्याच्यावर. पर्याय असू शकत होते. त्याचं स्वतःचं शरीर, त्याचा स्वतःचा आत्मा यांची तो बाजी लावू शकत होता, पण इतरांना कोणालाही कसलीही तोशीच लागू देणार नव्हता. नुसती भेट घ्यायला काय हरकत होती? कदाचित त्या परंड्यांनी सौद्याची त्यांची बाजू पुरी केली नसेल. नातीचा मृत्यू हा सौद्याचा भाग नसेलही. सर्वच वाईट समजून चालण्याचं काय कारण होतं? त्याच्या नकळत त्याच्या मनाने तिकडे जाण्याचा निर्णय घेतला होता ही खरी गोष्ट होती. हे सर्व विचार समर्थनासारखे होते. आपण करणार आहोत ती गोष्ट धोक्याची नाही, चूक नाही हे तो कदाचित स्वतःलाच पटवून द्यायचा प्रयत्न करीत असेल. नलिनीला काहीतरी सांगितल्याशिवाय घराबाहेर पडणं शक्यच नव्हतं. एका मित्राकडे मधून रात्रीचं जमायचं ठरवलं आहे. त्यानं तिला सांगितलं, नदीपलीकडे राहतो, 5-7 जण आहोत आम्ही. तेव्हा जरासा उशीर झाला तरी काळजी करू नकोस. तो तिला फसवत होता, पण तिच्या चांगल्यासाठी. तिला जितकं कमी माहीत असेल तितकं चांगलं. या असल्या गोष्टी तिच्यासारख्यांच्यासाठी नव्हत्याच. तो अजून अडाणी होता, सरावलेला नव्हता. कोणत्या गोष्टी टाळायच्या, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायचं हे त्याला माहीत नव्हतं. अमावस्येची रात्र आहे त्याला माहीत नव्हतं. आजकालच्या सुशिक्षित लोकांचं तिथी, वार, नक्षत्र, रास, घटिका, मुहूर्त यांच्याकडे लक्ष असतंच कुठे? आणि समजा वर्तमानपत्रातल्या 2 ओळी त्यांनी वाचल्या, त्या त्यांच्यासाठी केवळ निरर्थक अंक, अक्षरांच्या ओळीच राहणार. त्याला जर त्यातली थोडीशी तरी माहिती असती तर त्याने ती रात्र, ती वेळ अगदी आवर्जून टाळली असती. गावाच्या दिव्यांचा प्रकाश कॉजवेपाशी संपत होता. शेवटचा दिवा नदीकडे तोंड करून उभा होता. कॉजवे खालून खळखळत जाणारं पाणी काळं होतं. मधल्याच एखाद्या तरंगावर प्रकाश चमकत होता. नदी पूर्व पश्चिम वाहत होती. कॉजवेवरून जाताना पश्चिमेकडचा वारा कपडे फडफड उडवीत होता. अंगावर बारीक काटा आणत होता. कॉजवे नंतरची जमीन सरकारी मालकीची होती, म्हणजे बेवारशीच होती. चोरून गुरं चरायला यायची, चोरून झाडं तोडली जायची, काही टपऱ्याही होत्या. चोरून दारू गाळली जायची. आणखीन काही गोष्टी नजरेआड झाडांच्या अंधाऱ्या आडोशाला चालत असतील. त्या अर्धवट रानटी झाडीतून रस्ता जात होता. तारका प्रकाश अगदी अंधुक होता. रस्त्याची पांढरी पट्टी जेमतेम दिसत होती. रातकिड्यांची कर्णकर्कश किरकिर चाललेली होती. तो अगदी एकटा होता. आसपासच्या परिस्थितीचा मनावर नकळत ताण येत होता. परांडे फरलांगभरावर जुनं मंदिर आहे म्हणाले होते. त्यांचा अंतराचा अंदाज चुकला होता का त्यांचं गणितच चुकत होतं? तो किती चालला होता? रस्ता तरी बरोबर सांगितला होता का ते त्यांच्या वेडात काहीतरी बरळले होते? असे विचार मनात येत असतानाच एकदम झाडांची शेवटची रांग दूर झाली. घडीव दगडांच्या प्रशस्त आवारात ते जीर्ण मंदिर समोर आलं. देवाचं मंदिरही असेल एकेकाळी, पण आता ती वास्तू भग्न झाली होती. त्यातलं पावित्र्य गेलं होतं. आता तिथं मनाला धीर देण्याची शक्ती नव्हती. आता त्या कललेल्या, कोसळलेल्या प्रचंड शिलाखंडाच्या राशीत भीती दडली होती. आतल्या अरुंद प्रदक्षिणा मार्गावरून किंवा उंच घुमटाच्या आवाज घुमवणाऱ्या गाभाऱ्यात अशा आडवेळी पाय टाकायला मन धजलं नसतं. एकेकाळी शोभेसाठी लावलेल्या झाडांचे आता प्रचंड वृक्ष झाले होते. त्यांच्याच मुळांनी 2-2 वाव जाडीच्या भिंती पायापासून उखडल्या होत्या. आता रात वाऱ्यावर सळसळणारी पानं प्राचीन ऐश्वर्याच्या आठवणी एकमेकांना सांगत होती. तिथे मन उदास होत होतं. त्यानं मंदिराला वळसा घातला. छप्पर खचलेली सराई मागे गेली आणि काही अंतरावर तो पडका वाडा दिसायला लागला. एकेकाळी वाड्याच्या 4 बाजूंनी भिंत होती, पण तिचा बहुतेक भाग पडून गेला होता.
पडक्या खिडक्या दातांसारखे काही विद्रूप खांब उभे होते. पूर्वी कधी काळी भिंतींच्या आत बाग, फुलझाडांचे किंवा भाजीपाल्यांचे वाफे असतील. आता सर्वत्र रानगवत आणि तण माजलं होतं. अच्युतच्या पावलागणी टोळ आणि रातकिडे हवेत उडत होते. त्यांची किर्र सगळ्या दिशांनी येत होती. त्या पडक्या भिंतीपाशी उभा राहून अच्युत वाड्याकडे किंवा वाड्याच्या अवशेषांकडे पाहत होता. सर्वत्र अंधार होता. प्रकाशाची चीर सुद्धा कुठे दिसत नव्हती. हालचालींचा व शब्दांचा एवढासाही आवाज येत नव्हता. त्याची कल्पना होती त्याच्यासारखेच आणखीनही 2-4 इच्छुक तिथे जमलेले असतील. सहवासाला 4 लोक असले की मनाचा धीर असा ओसरत नाही. परांड्यांच्या शब्दांची पुन्हा शंका यायला लागली होती. तरीही तो मनाची खात्री करून घेतल्याशिवाय परत जाणार नव्हता. त्याने पडक्या भिंतीवरून आवारात प्रवेश केला. रंग उडालेल्या वाड्याच्या भिंतीजवळ आला. समोरच्या भिंतीत बंद खिडक्यांची ओळच्या ओळ होती. डोळे आता अर्धप्रकाशाला सरावले होते. वाऱ्या पावसाने, उन्हाने खिडक्यांची पालं तडकली होती. सर्व खिडक्यांवर लालसर रंगाच्या रेषांनी मोठमोठ्या फुल्या मारल्या होत्या. त्या बचावासाठी होत्या का आव्हानासाठी होत्या याचा उलगडा होत नव्हता. तो भिंतीला वळसा घालून तो वाड्याच्या दर्शनी बाजूकडे आला. तिन्ही बाजूंनी कमानी असलेलं उघडं पोर्च होतं. समोर दरवाजा होता. एक दार केव्हाच उचकटून पडलं होतं. दुसरं एकाच बिजागरीवर दारोड्यासारखं लोंबत होतं. आत अंधाराचा डोह होता. त्याच्या हातात टॉर्च होता, पण त्याचा प्रकाश आत टाकण्याची त्याची इच्छा नव्हती. कोणास ठाऊक प्रकाशात काय येईल ते. काही क्षण तो पोर्च बाहेरच राहिला. मग दाराकडे निघाला. पायांखाली गवत, वाळकी पानं तुडवली जात होती. त्यांचा सरसर असा आवाज येत होता. आता त्याचं आगमन कोणापासूनही लपून राहिलेलं नसणार. वाड्यात जर खरोखरच कोणी असलं तर. जास्त थांबण्यात अर्थ नव्हता. आधीच मन कच खात होतं. अशा प्रसंगी वेळच शत्रू होत होता. क्षणक्षण उलटत चालला तशी धैर्याला ओहोटी लागली होती. मनाचा हिय्या करून त्याने भराभर 4 पावलं टाकली आणि तो मोठ्या दाराच्या आत आला. त्याच्या प्रवेशाबरोबर डोक्यावर खूप मोठी फडफड झाली. पाकोळ्या किंवा वटवागुळ असावीत. ची आवाज आला. आधी छातीत खूप मोठी धडधड झाली, पण आसपास शांतता झाली तशी नाडी मंदावली. आणि मग तो हसण्याचा आवाज आला. खी 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 करून कोणीतरी हसत होतं. मोठ्या रिकाम्या खोलीत तो आवाज घुमत होता. आवाज कोठून येतो तेच कळत नव्हतं. त्याने हातातला टॉर्च शिलगावला. झगझगीत प्रकाशाची तलवार अंधार कापत गेली. धुळीच्या कणांनी प्रकाशाचा कोन हवेत रेखला होता. आधी प्रकाशाचंच वर्तुळ 4ही दिशांना घाईघाईने फिरत होतं, पण मग त्याची गती मंदावली. खोलीच्या भिंतीवरून ते सावकाश फिरायला लागले. ती एक खूप मोठी प्रशस्त खोली होती. भिंतींचा रंग झडला होता. प्लास्टर उडालं होतं. धलपे पडले होते. भिंतीत अनेक दारं होती. दारांवरून टॉर्चचा प्रकाश फिरला. परत जेव्हा त्या रांगेवरून फिरला तेव्हा हिसका बसून थांबला. एका दारात ती उभी होती. क्षणात तिथे आली होती. डोक्यांपासून पायांपर्यंत एक मळकट काळ्या कपड्याखाली तिचं सर्व अंग झाकलेलं होतं. अनावृत्त होते ते फक्त डोळे. एका चिंचोळ्या चौकोनी फटीतून त्याच्यावर खिळलेले. टॉर्चच्या प्रकाशात हिरवट लालसर दिसणारे काळी जोगीन. ती तर पुतळ्यासारखी निश्चल होती. मग मघाचा तो हसण्याचा आवाज कोणाचा होता? तिचा का एखाद्या हस्तकाचा? त्याच्या मनातील भीती जराशी ओसरली. ही तर एक साधी स्त्री होती. नाव काळी जोगीन असेलही, लोकांनी दिलेलं. पण तिची जी ख्याती होती त्यात कितपत सत्य होतं? तिच्या अंगी खरोखरच त्या तथाकथित शक्ती असतील तर मग ती अशी एखाद्या भिकाऱ्यासारख्या अशा पडक्या जागेत विटक्या कपड्यात अंधारात का लपून राहत होती? एका क्षणी तो एका पडीक जुनाट रंगहीन खोलीत होता. दुसऱ्या क्षणी त्याच्या भोवती प्रकाशाचा लखलखाट झाला.
वर छताला 25-25 ज्योतींची झुंबर होती. भिंतीवरचा सनला त्या प्रकाशात चमकत होता. पायाखाली जाजम होती, गालिचे होते. भिंतींना टेकून हारीने गाद्या, लोड, तक्के होते. मध्यभागी एका मोठ्या धूमपात्रातून धुराची वेटोळे तरंगत वर जात होती. समोरच्या दारावर काचमण्यांचा किणकिणता पडदा होता. त्या पडद्यामागे ती उभी होती. नाजूक हातांच्या पाकुळ्यात गोरापान चेहरा होता. मुलायम मखमली त्वचा, अर्धोन्मिलित नेत्र, किंचित विलग झालेले ओठ. दुसऱ्या क्षणी तो पुन्हा अंधारात होता. पण आता तर त्याच्या भोवती ती जुनाट पडकी खोलीही नव्हती. ती प्रचंड वास्तूही काळाच्या ओझ्याखाली कोसळती होती. आसपास दगडांची रास पडली होती. सर्वत्र तण गवत माजलं होतं. जिथे आधी दाराची चौकट दिसली होती, जिथे क्षणभरापूर्वी काचेच्या मण्यांचा किणकिणता पडदा दिसला होता, तिथे आता फक्त उलथे पालथे पडलेले दगड होते. पण तरीही ती तिथेच उभी होती. विकट वस्त्र मस्तकावरून खाली सरकत होतं. तिथे आता दात विचकून हसणारी एक कवटी होती. त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. टॉर्चच्या प्रकाशात ती खोलीत जाताना दिसली. तिच्या मागोमाग तो त्या खोलीत आला. एक दिवा आवरणाखाली जळत होता. वरचे आच्छादन काढताच खोलीत लख्ख प्रकाश पडला. विजेच्या दिव्याच्या तुलनेनं तो अंधूक असेल, पण संपूर्ण अंधाराला सरावलेल्या डोळ्यांना तो प्रखर वाटत होता. खोलीत 2 जुनाट हात नसलेल्या खिळखिळत्या झालेल्या खुर्च्या होत्या. एकावर ती बसली होती. संकेत उघड होता. दुसरी त्याने घ्यायची होती. आता त्याला ती स्पष्टपणे दिसत होती, पण तपशिलात काहीही भर पडली नव्हती. त्या विटक्या काळ्या कपड्याचं शरीरभराचं अवगुंठण तसंच होतं. अजूनही त्याला फक्त तिचे डोळेच दिसत होते. अगदी मागे छद्मी मिश्किल उपरोधिक हास्य लपवणारे डोळे. आता ते एकटक त्याच्यावर खिळले होते. ती नजर मेंदूत फासासारखी रुतली होती. हलवू म्हटल्याने त्याला डोळे हलवता येत नव्हते. तू कशासाठी आला आहेस? आवाज साधा होता, निर्विकार होता. त्यात भावनेची यात किंचितही छटा नव्हती. त्याला समजलं की मनाशी ठरवलेले शब्द बोलणं अशक्य आहे. सहज कुतूहलापायी अंदाज घेण्यासाठी येण्यासारखी ही जागाच नव्हती. खरोखरच तो एखाद्या त्रयस्थ, स्थितप्रज्ञ, विचक्षण निरीक्षकासारखा आला असता तर त्याला कदाचित वाड्यात प्रवेशही मिळाला नसता, किंवा त्याचा आतवार प्रवेश झाल्यावर मग त्याला बाहेरची वाट बंद झाली असती. मला माझ्या दरिद्री, एकसुरी, चणचणीच्या काबाड कष्टाच्या जगण्याचा कंटाळ आला आहे. फोनोग्राफच्या तवघडीसारखे शब्द घडाघडा ओसंडत होते. स्वतःपासूनही लपवलेलं सत्य. तुझ्या मनात जे जे असेल ते ते तुला मिळेल. त्या आवाजात एक निर्णायकता होती. मी मागेन ती किंमत द्यायला तयार आहेस? नावालाच प्रश्न होता. खरं तर ते विधानच होतं. त्याला खूप वाटत होतं विचारावं, काय किंमत आहे? विचारायला वेळ किती आहे? पण जीभच रेटली जात नव्हती. काही क्षण विलक्षण तणावाचे गेले. म्हणजे तुझी मूक संमती आहे तर जा जा आता. त्या दिव्यावर आवरण आलं. तो तिच्याकडे पाहत होता. खोलीत अंधार झाल्यावरही तिचे डोळे त्याच्याकडे टक लावून पाहताना दिसत होते. ते लहान मोठे होत होते आणि मग त्यांच्यावर सावकाश पापण्या खाली आल्या. खोलीत हालचालीचा कोणताही आवाज झाला नाही. पण 5-7 सेकंदांनी त्याने टॉर्च शिलगावला तेव्हा त्याला दिसलं की खोली रिकामी आहे. मनात एक धाडसी विचार आला. वाटलं तो दिवा घ्यावा, सर्व वाडा शोधावा, सर्व खोल्या, तळघरं, माळे, सर्व काही नीट पाहावं. तो दिव्याच्या मेजाकडे गेला. मेजावर जुनी वेताची टोपली पालती ठेवली होती. ती त्याने उचलली, पण खाली काहीच नव्हतं. दिवा नाही, काहीही नाही. दिवा मालवून तिने बरोबर नेला असेल, पण वात विजल्याचा काहीतरी वास यायला हवा होता.
तो आला नव्हता ही त्याची खात्री होती. त्याने टॉर्च समोरच्या खुर्चीकडे वळवला. खुर्चीच्या बैठकीवर कितीतरी दिवसांची धूळ होती. तिथे कोणी बसल्याचीही एवढीशीही खूण नव्हती. फरशीवरची धूळही विस्कटलेली नव्हती. दारापासून आतपर्यंत फक्त त्याच्याच पावलांच्या ठशांची दुहेरी रांग होती. तो खोलीच्या दारातून मधल्या हॉलमध्ये आला. हॉलच्या तीनही भिंतीत अनेक दारं होती. त्या दारांतून कोणीकडे वाटा जात होत्या. आता शोध घेणं अशक्यच होतं. तो एकटा होता. त्याच्या भोवती अंधारलेली झपाटलेली वास्तू होती. त्याची ज्ञानेंद्रिय विश्वासू राहिली नव्हती. आता एवढ्यातच एखाद्या त्रयस्थाला तो एका रिकाम्या खुर्चीकडे पाहत बसलेला दिसला असता. नाही, आत्ताची वेळ शोध घेण्याची नव्हती. हॉलच्या दारातून तो बाहेर पोर्चमध्ये आला. आवारातून पडक्या भिंतीपाशी आला. मागे वळून त्याने टॉर्चचा झोत त्या पडक्या वाड्यावर टाकला. पोर्चवरच्या बैठ्या कठड्यापाशीच ती उभी होती आणि पुढे किंचित वाकून त्याच्याकडेच पाहत होती. कॉजवे येईपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. रात्रीच्या कडद काळोखात नाही ते येऊन मिसळत होतं. देवळाच्या मागे मोठा वड होता. वडाच्या फांदीवर घुबड बसलं होतं. त्याचे 2 निखाऱ्यासारखे डोळे अच्युतवर खिळलेले होते. वडाला वळसा घालून तो मंदिराच्या भिंतीपाशी येईपर्यंत त्या डोळ्यांनी त्याची पाठ सोडली नव्हती. देवळावरून पुढे जाताना त्याने रात्रीच्या निळ्या काळ्या आकाशाविरुद्ध रेखल्या गेलेल्या घुमटावर नजर टाकली. मात्र एकाएकी त्यातली मोठी घंटा खणखण आवाज करायला लागली. तो धूम पळणार होता, पण शेवटच्या क्षणी त्याने स्वतःवर ताबा मिळवला. असं धावपळ करून मागे टाकण्यासारखं हे नव्हतं. त्याला धोका असण्याचं काही कारण नव्हतं. ती फक्त एक चुणूक होती. जनावराला रस्ता ठेवण्यासाठी आसपास हवेत चाबकाचा फट आवाज करतात तसलाच प्रकार. त्याने मनात विरोधाचा विचार करण्यापूर्वीच त्याला हा इशारा होता. मित्रांनो, अच्युत त्या वाड्यात गेला. काळ्या जोगिनीला भेटला. पण त्याला वाटलं होतं तो फक्त पाहायला गेला होता, सौदा करायला नाही. मग त्याने नकळत काय मान्य केलं? त्या वाड्यातून परत आल्यानंतर अच्युतच्या आयुष्यात काय वेगळे बदल होणार होते? हे सगळं जाणून घेऊयात पुढच्या भागामध्ये. या कादंबरीचा पुढचा भाग शुक्रवारी रात्री 8 वाजता आपल्या चॅनलवर येईल. तो चुकवायचा नसेल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझे अभिवाचन आवडले असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर नक्की करा. चला तर मग भेटूयात या कादंबरीच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा, कारण अंधारात कोणीतरी असतंच. शुभरात्री.